गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 या चॅप्टरच्या अंतर्गत ज्या फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहत आहोत. ओके, या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट्स, त्यांचा ऑकरन्स, त्यांचं नेचर्स, त्यांचे ॲलोट्रॉफ या प्रकारची कंबाईन माहिती या 16, 17, 18 या ग्रुपसाठी आपण पाहणार आहोत. ओके, मग आता या आर्टिकलमध्ये पहा, इकडे आर्टिकल कोणतं आहे आपलं? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 and 18. ओके, याप्रमाणे. मग आता आपल्याला पहा, फॉर ग्रुप 16, तर या ग्रुप 16 मध्ये काय आहे, तर कोणती प्रकारची माहिती, शॉर्ट हँड माहिती 16, 17 आणि 18 असे आपल्याला पाहायचे. ओके, मग ग्रुप 16 मध्ये काय आहे पहा. इन ग्रुप 16 all the element shows allotropy. ओके, त्यानंतर ऑक्सिजन is present in diatomic form. Other are oxygen is present in diatomic form. Other are polyatomic. ओके, त्यानंतर पुन्हा काय 16 ग्रुपची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. या 16 ग्रुपमध्ये मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट increases from top to bottom. Oxygen present in gaseous states and other are solids. ओके, तर याप्रमाणे ग्रुप 16चा पार्ट आहे, ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहे. काय आहे ग्रुप 16? ऑल एलिमेंट शोज ॲलोट्रॉफ, म्हणजे सर्व ग्रुप 16चे काय करतात, ॲलोट्रॉफ दाखवतात. ॲलोट्रॉपिक नेचर आहे त्यांचं. ऑक्सिजन इज प्रेझेंट इन डायटॅमिक फॉर्म, ऑक्सिजन डायटॅमिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. आणि अदर आर पॉलीॲटॉमिक, म्हणजे पॉलीॲटॉमिक म्हणजे टेट्राॲटॉमिक फॉर्म, पेंटॅटॉमिक फॉर्म, हेक्साॲटॉमिक फॉर्म याप्रमाणे. ओके, त्यानंतर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे टॉप टू बॉटममध्ये काय होते, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज होतो, कारण की साईज इन्क्रीज होते. त्यासाठी त्याला काय हीट टेम्परेचर जास्त अप्लाय करावा लागतो. अप्लाय जास्त केला मेल्टिंगसाठी, बॉइलिंगसाठी, म्हणजेच त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. त्यानंतर आपण लास्ट जो पॉईंट पाहिला, ऑक्सिजन प्रेझेंट इन गॅसेस स्टेट्स, म्हणजेच 16 ग्रुपचा ऑक्सिजन काय असतो, गॅसेस स्टेटमध्ये प्रेझेंट असतो. आणि बाकीचे मात्र एलिमेंट काय असतात, ते सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. आता जशी आपण 16 ग्रुपची प्रॉपर्टी पाहत आहोत, तसेच आपल्याला काय करायचं, 17 ग्रुपचे फिजिकल प्रॉपर्टी पाहायची. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, 17 ग्रुपसाठी फिजिकल प्रॉपर्टी पाहायची. 16 ग्रुपची झाली. ओके, तर यामध्ये 17 ग्रुपमध्ये पहा, ग्रुप 17. आता ग्रुप 17 मध्ये काय आहे,
all element of this group are present in diatomic form. म्हणजे सर्व काय कशामध्ये प्रेरण असतात? डायटॉमिक फॉर्ममध्ये. डायटॉमिक म्हणजेच F2Cl2 Br2 O2 म्हणजेच काय F2Cl2 Br2 I2 अशाप्रमाणे याला डायटॉमिक फॉर्म म्हणायचं. त्यानंतर फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस. फ्लोरीन आणि क्लोरीन काय असतात? गॅसेस. ब्रोमीन इज लिक्विड. त्यानंतर आयोडीन इज सॉलिड इन स्टेट्स. आयोडीन इन सॉलिड स्टेट्स म्हणजे काय असतो पहा? ऑल एलिमेंट ऑफ दिस ग्रुप प्रेझेंट डायटॉमिक फॉर्म. ओके. त्यानंतर फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस. ब्रोमीन इज लिक्विड अँड आयोडीन इज सॉलिड इन स्टेट्स. ओके. त्यानंतर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट increases from top to bottoms. म्हणजे वरून खाली म्हणजे फ्लोरीन पासून क्लोरीन पर्यंत या 17 ग्रुपमध्ये काय होतं? टॉप टू बॉटम मध्ये बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो. बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट याप्रमाणे 17 ग्रुपच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टी इथं पूर्ण झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे? 18 ग्रुपच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहायच्या. ओके. तर मग 18 ग्रुपच्या आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी याप्रमाणे पाहायच्या आहेत. ह्या 17 ग्रुपच्या झाल्या. ज्या फिजिकल प्रॉपर्टी तुमच्या चॅप्टरमध्ये इथे मेन्शन केल्या आहेत त्या आपण पाहत आहोत. त्यानंतर काय आहे आता? ग्रुप 18. आता ग्रुप 18 साठी काय आहे? तर ऑल द 18th group elements, all the 18 group elements are present in monoatomic form. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे ज्यामध्ये all this 18 group, all this 18th group elements are present in gaseous states. म्हणजे हे काय करतात? सर्व एलिमेंट काय असतात? 18 ग्रुपचे हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत, मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये आहेत. ओके. याप्रमाणे आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट टॉप टू बॉटम तर इन्क्रीज होणारच आहे. ठीक आहे. याप्रमाणे म्हणजे या प्रकारच्या त्या प्रॉपर्टी आहेत. आणि आपण तिसरी प्रॉपर्टी मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट increases from
टॉप टू बॉटम्स. काय आता त्याच्यामध्ये तिसरं मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इंक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे जसं हेलियमपासून हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉनपर्यंत मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय होणार, इन्क्रीज होणार. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टीज पूर्ण झाल्या. कशासाठी? 16 ग्रुप, 17 ग्रुप आणि 18 ग्रुपसाठी. नाव नेक्स्ट आर्टिकल्स. तर आता नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा या प्रॉपर्टीच्या आधारावर. ओके, या प्रॉपर्टीच्या बेसवर आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा आहे. तो अशा प्रकारचा आहे की वाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ 18 group elements are very lower. Okay, lower than other ग्रुप. अदर ग्रुप म्हणजे अदर ग्रुपपेक्षा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट ही कमी का असते? कशाची? 18 ग्रुपची. याचं कारण सांगायचं म्हणजे 18 ग्रुपची प्रॉपर्टी कमी, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट ही प्रॉपर्टी का सर्वात कमी आहे? कारण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट का कमी येतो 18 ग्रुपचा? त्याचं कारण सांगायचं. पहिला भाग, 18 ग्रुपचे एलिमेंट हे मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये आढळतात. मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये आढळतात म्हणजे तिथे एकच सिंगल मॉलिक्यूल असतो. डायॲटॉमिक, पॉलिॲटॉमिक असते तर जास्त मॉलिक्यूल असते, मेल्टिंग पॉईंट जास्त असतात, कारण मेल्ट करायला वेळ लागतो मॉलिक्यूलला. पण तसं इथं घडत नाही, हे मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये असतं. म्हणजे हे कंबाईन होत नाहीत जास्त, कोणासोबत कंबाईन होत नाही, कारण इनर्ट असतात ते. सेल्फसुद्धा कंबाईन होत नाहीत, म्हणजे डायॲटॉमिक फॉर्म नसतात ते. जसं की आपण डायॲटॉमिक फॉर्म म्हणजे काय, याच्यामध्ये He2, ओके, Na2 असं राहू शकत नाही. Ar2 म्हणजे असे डायॲटॉमिक फॉर्ममध्ये नसतात. तर ते कसे असतात पहा, त्या असतात याची, यानी असे. मग डायॲटॉमिक फॉर्ममध्ये नसतात, मोनोॲटॉमिक, याला मोनोॲटॉमिक फॉर्म म्हणायचं. मग असे असल्यामुळंच काय होतं की याला मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कमी राहतो या बाकीच्या तुलनेमध्ये. म्हणजे ग्रुप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अप टू 17 पर्यंत या 17 ग्रुपचे एलिमेंटपेक्षा हे 18 ग्रुप एलिमेंट म्हणजे 1 ते 17 म्हणजे फर्स्ट टू 17 ग्रुप जे ग्रुप आहेत, जे एलिमेंट त्यामध्ये प्रेझेंट आहेत, त्याच्या तुलनेत यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कमी असतो. त्याचं कारण म्हणजेच हे मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात. आणि दुसरा म्हणजे वंडरवॉल फोर्सेस तिथे असतो. ओके, वंडरवॉल फोर्सेस असल्यामुळं, प्रेझेंट असल्यामुळं, वीक वंडरवॉल फोर्सेस प्रेझेंट असल्यामुळं तो इझिली ब्रेक होतो. आणि इझिली ब्रेक झाल्यामुळं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट यांचा कमी आहे. ओके, मग पहा याचं कारण. त्याचा पहिला पार्ट 18 ग्रुप एलिमेंट, त्याचा ॲन्सर आहे, लक्षात घ्या. ॲन्सर एटीन ग्रुप एलिमेंट्स आर present in monoatomic form. दूसरा वीक, असं म्हणू आपण, व्हेरी वीक वंडरवॉल्स, व्हेरी वीक वंडरवॉल forces are present in 18 group elements.
ड्यू टू धिस, यामुळेच, ड्यू टू धिस 18 ग्रुप एलिमेंट्स having low melting and boiling points. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, यामुळेच काय असतो, म्हणजे एक तर ते खूप स्मॉल आहेत, मोनोॲटॉमिक आहे, स्मॉल म्हणजे मोनोॲटॉमिक आहेत. मोनोॲटॉमिक असल्यामुळं वीक वंडरऑल फोर्सेस तिथं असतातच, ते व्हेरी वीक होऊन जातात मोनोॲटॉमिक असल्यामुळे. डायटॉमिक असे थोडंसं स्ट्रॉंग झाले असते, पण डायटॉमिकमध्ये एक्झिस्ट राहत नाहीत 18 ग्रुप एलिमेंट. आणि मोनोॲटॉमिक आणि वीक वंडरऑल फोर्सेस याला ब्रेक करायला, म्हणजे वीक वंडरऑल फोर्सेस ब्रेक करायला खूप कमी हीट लागते, टेम्परेचर लागते, त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा काय आहे, कमी आहे. कशापेक्षा, पहिल्या ते 17व्या ग्रुपच्या तुलनेत. ओके, थँक्यू.